नक्कीच रामराजे, मी थोडंसं थांबवतोय. विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. कळसे सर, जर आपण जी बातमी पाहतो आहोत किंवा दाखवतो आहोत ही जर खरी मानली तर पुन्हा एकदा म्हणजे 4 वर्षापूर्वी जो काही गोंधळ, जो काही राजकीय पेच, न्यायालयीन पेच उभा टाकलेला होता तो पुन्हा एकदा उभा राहील का? कारण उद्धव ठाकरेंचे खासदार हे वेगळा गट तयार करण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय आणि नाराजी ते व्यक्त करतायत. वेगळा गट झाला तर नेमकं काय होऊ शकतं? नाही, उद्धव ठाकरे साहेबांकडे जे खासदार आहेत त्यापैकी जर 2/3 सदस्यांनी, त्या खासदारांनी जर डिफेक्शन करून त्यांनी जर पॅरा 4 प्रमाणे 10व्या अनुसूचीच्या पॅरा 4 प्रमाणे जर मर्जर ऑप्ट केलं तर मर्जरचा जो पर्याय त्यांच्या समोर आहे तो जर स्वीकारला तर पण ते 2/3 संसदीय पक्ष पाहिजे. त्याच्यामध्ये ही अट आहे, कारण ओरिजिनल पॉलिटिकल पार्टीमध्ये म्हणजे मूळ पक्षामध्ये हे फूट पडली पाहिजे आणि त्या मूळ जो पक्ष आहे त्याचे 2/3 संसदीय पक्षाचे सदस्य आणि 2/3 पॉलिटिकल पक्ष म्हणजे मूळ राजकीय. सर, मी थोडंसं थांबवतोय. संजय राऊत बोलतायत. पुन्हा एकदा कळसे सर यांच्याकडे जाणार आहोत. कळसे सर, हाच मुद्दा की राजकीय पेच, कायदेशीर पेच पुन्हा एकदा उभा राहणार का? आणि 9 हा जर आकडा खासदारांचा आपण ठाकरेंचा पकडला तर 2/3 म्हणजे किती खासदारांचा वेगळा गट होणं आणि मर्जर होणं गरजेचं आहे? जर उद्धव ठाकरे साहेबांकडे 11 खासदार असतील तर किमान 7 सदस्य तरी त्यांचं मर्जर होणं आवश्यक आहे. आणि हा संसदीय पक्ष झाला, कारण काय असतं राजकीय पक्षामध्ये 2 भाग असतात राजकीय पक्षाचे, एक संसदीय पक्ष आणि एक मूळ राजकीय पक्ष, ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी. आता मूळ पक्षामध्ये एक जो पक्ष असतो, मूळ जो पक्ष असतो त्यामध्ये संघटनात्मक पक्ष एक असतो आणि संसदीय पक्ष एक असतो. मग याच्या दोन्हीमध्ये फूट पडली पाहिजे आणि 2/3 जे संसदीय पक्षाचे आमदार, खासदार असतील किंवा आमदार असतील त्यांचं वेगळं गट स्थापन करून ते दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात मर्ज झाले पाहिजे. जसं आता इथे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे 28 सदस्य फुटले आणि त्या 28 पैकी मला वाटतं 20 सदस्यांनी त्या कुठल्या तरी लोकल जो पक्ष आहे नॅशनल सिटीझन पार्टी यामध्ये त्यांनी मर्ज करून एक नवीन पक्ष स्थापन केला. हा नियमाप्रमाणे झालं, 10व्या अनुसूचीप्रमाणे झाला. त्याचप्रमाणे इथे सुद्धा जर असं असेल तर त्या पक्षाला, त्या गटाला मर्ज होताना 2/3 खासदारांना कुठल्या तरी नवीन पक्षामध्ये मर्ज व्हावं. नक्कीच कळसे सर, त्यामुळे 7 खासदारांची गरज ही ऑपरेशन टायगरसाठी शिंदेच्या शिवसेनेला आहे आणि राऊतांचा दावा जर खरा ठरला तर नेमकं काय घडणार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कळसे सर, धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधला. त्याचबरोबर अभय देशपांडे सर आणि रामराजे शिंदे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले होते. दोघांचेही धन्यवाद. आणि बातमी